हे अजून इथवर थांबत नाही. काय असतं की आपण जेव्हा एका रिलेशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला काही कळत नाही, पण हळूहळू गोष्टी आणि काही एकमेकांना कळत जातात. त्यांनाही माझ्याबद्दल कळाल्या, मलाही त्यांच्याबद्दल कळत गेल्या. पण ह्या गोष्टी कळाल्यानंतरही आम्ही विचार केला की जाऊ दे बाबा, ह्याच गोष्टी साईडला ठेवून पुढचा आपण विचार करूया, पुढच्या आयुष्याचा विचार करूया. ह्या दृष्टिकोनाने मीही आणि त्यांनीही ह्या गोष्टी एक्सेप्ट केल्या होत्या आणि तशाच पद्धतीने आम्ही पुढे आमचं आयुष्याचं डिसाईड करत करत आज ह्या ठेपेला आलो आहे की विचार केला होता की पुढे जाऊन आपण एकत्रच आयुष्य काढायचं आहे. पण काही गोष्टी पुन्हा त्याच घडल्या. एक पॅटर्न जो असतो क्रिएट केलेला, त्याच पद्धतीने त्याच पॅटर्नने काही गोष्टी माझ्याही कानी ऐकू आल्या आणि आहेत त्याचेही प्रूफ्स, बऱ्याचशा गोष्टी. आणि ह्यामध्ये असं आहे की त्यांच्या आई बऱ्यापैकी इन्व्हॉल्वड आहेत. ती हिच्याच बाबतीत नाही तर तिच्या बहिणीच्या बाबतीत पण सेम एक घडलं होतं किस्सा आणि ते मी समोरासमोर बघत आलो होतो त्या काळात ज्या रिलेशनमध्ये जेव्हा होतो की त्यांच्या बहिणींचाही डिवोर्सचं एक चालू होतं पॅटर्न आणि त्याच दरम्याने त्यांच्या भेटीगाठी आई घडवून आणत होत्या त्यांच्या बऱ्याचशा लोकांशी. आणि नंतर आता त्या लोकांचे कॉन्टॅक्ट्सही आहेत माझ्याकडे. मे बी उपयोग लागलाच ह्या पॅटर्नला क्रॅक करण्याचा तर त्याचाही वापर करेनच. दुसरी गोष्ट अशी आहे की ही आता तिचं लग्नही झालं आहे. ज्यांच्याबरोबर डिवोर्सचा प्रोसेस चालू होता त्यांच्याबरोबरच लग्न झालं आहे. म्हणजे समझोता आपण जो म्हणतो, दोघांमध्ये जाऊन तो झालेला आहे. आणि मलाही वाटतं की काही गोष्टी अशा असतात की घरातील समोरासमोर बसून सॉर्ट आऊट कराव्या. मी प्रयत्नही केला बऱ्याच वेळा, त्यांनीही प्रयत्न केला. पण काही आश्वासनं देऊन किंवा प्रॉमिसेस देऊन आणि त्यानंतरही काही गोष्टी पुढे घडत आल्या. त्या गोष्टीही एखाद्याला जर कळत असत्या तर त्या गोष्टी तिथवरच थांबल्या असत्या. पण काय आहे की घरातील जर आपल्याला इन्फ्लुअन्स असतो की बाबा नाही, 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 मग माणूस तो त्या इन्फ्लुअन्सच्या अधीन जाऊन बऱ्याचशा गोष्टी करतो बाहेरच्या बाहेर, जे आपल्याला सांगता येत नाही आता इथे. पण मी अपेक्षा करतो की न्यायव्यवस्था जी आहे ती योग्य दिशेने कोर्टाचा न्याय घेतला जाईल. बऱ्याचशा गोष्टी मी गमावल्या पण आहे या रिलेशनमध्ये. अप्स अँड डाऊन्स आलेच लाईफमध्ये. तरीही स्वामींच्या कृपेने आजवर स्थिर थोडाफार म्हणजे स्थावर झालेलो आहे, स्थिर झालेलो आहे असं म्हणेन. त्यामुळे आता जर कोणी मला सांगितलं की तुझा जॉब जाईल, हे जाईल, नोकरी जाईल, फरक नाही पडत. कारण काही स्वामी आहेत, आई ही पाठीशी, जगदंबा ही पाठीशी आहे. फक्त मला न्याय हवा, ह्यासाठी मी ह्या गोष्टी आता पुढे काही कोर्टातर्फे आणण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघू आता काय होतं ते. थोडंच ह्या 2025च्या आत अपेक्षा आहे की काही ना काही तरी वर्कआउट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या लेकराचं, आपल्या बाळाचं स्वतःच्या शपथा घेतो तेव्हा हे जाणून असावं की आपण आपल्या पोटच्या बाळाच्या शपथा घेतल्या आहेत. त्यासाठी आपण स्थिर, खंबीर राहावं. पण मी तर माझ्यातर्फे 100% मी आजही सांगतो की मी आजपर्यंत 100% माझ्या शपथा घेतल्या, त्या प्रॉमिसेस पूर्ण करण्याचा लाखपटीने प्रयत्न करत आलो आहे आणि करणारही. मी त्यांना आणखी एक शपथ घातली होती की जर हे लग्न झालंच नाही तर मी स्वतःला पेटवून घेईन किंवा स्वतःचं सुसाईड करून घेईन. आणि हा सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय आहे. काही प्रेशर्स, दबावांमुळे ह्या गोष्टी करतो आहे आणि मला वाटत नाही की मी जास्त जर योग्य निर्णय नाही भेटला तर मी या जगात तर राहणार नाही. आणि ह्यासाठी न्यायव्यवस्था ही तेवढीच कारणीभूत राहील, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन नाही झालं तर. धन्यवाद.